तर खराडी भागामध्ये छापे पडल्याच्या नंतर पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांच्या हडपसरमधल्या घरावरती सुद्धा छापा मारलाय। अटक झाल्याच्या नंतर खेवलकर यांची आधी वैद्यकीय तपासणी करण्यात आली। यानंतर त्यांना पोलिसांनी हडपसरमधल्या घरी नेऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये घराची झडती घेतली। पोलिसांनी या झडतीच्या दरम्यान त्यांच्या घरामधून हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, लॅपटॉप ताब्यात घेतलाय। यामधली माहिती आणि फोटो यांचा तपासही आता पोलिसांकडून केला जातो आहे। अडकवलं जातं का? नो कमेंट्स, नो कमेंट्स। कुठे होता तुम्ही काय बुक केलं? म्हणजे रेव पार्टी पुण्यात बॅन आहे, तुम्हाला माहिती आहे? तर या सगळ्या प्रकरणावरती आता एकनाथ खडसे यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे। रेव पार्टी असेल तर मी जावयाचं समर्थन करणार नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं। मात्र जर अडकवण्याचा प्रयत्न असेल तर सहनही करणार नाही असं खडसे यांनी सांगितलंय। गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता। त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही, पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे। कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काही करू शकतात, ती भावना जनमानसामध्ये आहे। फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे, ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल। जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे, पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही। त्याचा निश्चित आम्ही